जे उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये 50% घट होणार आहे। खूप मोठं नुकसान हे शेतकऱ्याला मिळणार आहे। माझा साधा प्रश्न आहे, मला पॉलिटिकल इथं काय म्हणायचं नाही, फक्त फायटोथोरा रोग जो आहे, जो बुरशीचा आहे, त्याचा एक सर्वे आपल्या सरकारच्या माध्यमातून, यंत्रणेच्या माध्यमातून होणार का? तुम्ही मला जे विचारलंय, माझ्या मते जे मी ऐकलंय त्याच्यामध्ये असं आहे की आपण ज्यांनी कत्तल केली त्यांच्यावर कारवाई करणार का, की कांदळवनाची कत्तल हा साधा गुन्हा नाही आहे। पूर्वी यासाठी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायचा। हा जो प्रश्न विचारलाय त्याचा रोख निरालाय, परंतु भास्करराव गेले पहिल्या प्रश्नाच्याकडे। परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा किंवा वैयक्तिक आरोप केलेला नाही। चला प्रश्न क्रमांक 4। अध्यक्ष महोदय, संत्रा पिकावरती मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि संत्रा पीक हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। तर आपण काय तक्रार देण्याची शेतकऱ्यांनी वाट बघणार आहे का सरकार सुमोठं पण काहीतरी करणार आहे? हे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। की आपण जेव्हा प्रश्नोत्तर विचारतो सभागृहामध्ये त्याची एक आपण विहित प्रक्रिया तयार केलेली आहे। 30 दिवस आधी प्रश्न येतात, विभागाला किमान 18 दिवसाचा वेळ मिळतो आणि विभागामध्ये जर असहमती असेल की हा त्यांच्या विभागाची प्रॉपर्टी नाही तर जीएडी त्याचा निर्णय घेते। काल रात्री अत्यंत उशिरा हा प्रश्न क्रमांक जो आजच्या 1 नंबरचा प्रश्न आहे तो माझ्याकडे आलेला आहे। 2019 आणि 2013 मध्ये या संदर्भातले प्रश्न विचारले गेलेले, तर तो रेफरन्स संपूर्णतः वन विभागाने त्याला उत्तर दिलेला आहे। हा विषय पर्यावरण विभागाकडे येत नाही, तरी आता मी ब्रीफिंग घेऊन आलेली आहे। पण अशा कन्फ्युजनच्या बद्दल एक व्यवस्था असली पाहिजे, कारण रात्री मंत्र्यांना जर कळतं की आपल्याला या विषयाचं उत्तर द्यायचं आहे, आज माझ्या वार नाही आहे माझ्या विभागाचा, तर तरी मी ब्रीफिंग घेऊन इथे आलेली आहे त्या सन्माननीय सदस्यांना उत्तर देण्यासाठी। पण हा विभागाच्या बद्दल आपण निर्देश द्यावे की जर जीएडीनी व्यवस्थित याबाबत तपासून विभागाला विशेष ज्याचा अधिकार आहे त्यांना हे प्रश्न आपण ट्रान्सफर केले पाहिजे आणि त्याचा मागचा थोडा अभ्यास केला पाहिजे। तसं असेल, जर प्रश्न अडचण असेल तर तो राखून ठेवला पाहिजे। 30 दिवसापूर्वी प्रश्न दिलेला असताना जर काल रात्री 11 वाजता ते ठरवतात की हा अचानक पर्यावरण विभागाने उत्तर द्यायचं, तर आणि मुळात तो पर्यावरण विभागाचा विषय कुठल्याही संबंधाने नाही, तरी पण मी आज जे आमदार आहेत ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्या सन्मानादाखल तिन्ही विभागांना बोलवून त्यांचं ब्रीफिंग घेऊन उत्तर देण्यासाठी तयार आहे। पण ही माझी पॉइंट ऑफ प्रोसिजर मी आपण जो मुद्दा मांडलेला आहे तो बरोबर आहे की शेवटी ब्रीफिंग घेण्यासाठी आणि प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ हा मंत्र्यांना मिळायला पाहिजे। आणि आपल्याकडे जे प्रचलित पद्धत आहे त्याप्रमाणे विधिमंडळातून जेव्हा एखादा प्रश्न मंत्रालयात जातो तेव्हा त्या संबंधित विभागाकडे जातो आणि त्या विभागाशी निगडीत जर तो नसेल तर मग जीएडीकडे रेफर केला जातो आणि मग त्यावरती निर्णय होऊन संबंधित विभागाकडे जातो। त्यात खरं तर मुख्य सचिवांनी लक्ष टाकणं आवश्यक आहे, तसे निर्देशही मी मुख्य सचिवांना देईन। आणि यापुढे असे प्रश्न ज्या वेळेला ॲम्बिग्युटी असेल कुठच्या खात्याकडे जायला पाहिजेत त्यावेळेला असा प्रश्न जर लास्ट मिनिट आला तर तो आपण सभागृहात त्याचा उल्लेख करून आपण निर्णय घेऊ, राखून ठेवायचा, अधिक वेळ द्यायचा किंवा इतर काय ठरवायचं। तर त्याप्रमाणे जे आपण निर्देश देऊ। आज सुदैवाने वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री दोघेही सभागृहात आहेत, त्यामुळे एकमेकांना मदत करून तुम्ही चांगलं उत्तर द्या। अध्यक्ष महोदय, कांदळवन नष्ट करण्याबाबत आज जी प्रक्रिया अवलंबली जाते त्यामध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार हे गुन्हे दाखल करत असतात आणि भारतीय वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केल्यास 6 महिन्याची शिक्षा आहे आणि पर्यावरण अधिनियम अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा आहे। माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय हा आहे की यामध्ये दोन्ही विभागांअंतर्गत हे गुन्हे दाखल होणार का, जेणेकरून या गुन्ह्यांचं गांभीर्य वाढू शकेल। माझा दुसरा प्रश्न हा आहे अध्यक्ष महोदय की
5 वर्षाची शिक्षा असल्यामुळे आता भारतीय न्याय संहितेप्रमाणे 7 वर्षाखालील शिक्षेला फक्त नोटीस देऊन सोडता येतं, जामीन मिळतो लगेच. तर त्यासाठी हा इतका महत्त्वाचा आणि गंभीर गुन्हा आहे. जैवविविधतेला धोका निर्माण होतो, पर्यावरण आपलं नष्ट होत आहे, त्याला हानिकारक असं हे कांदळवन कत्तलीचा हा गुन्हा आहे. तर ह्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करून ही शिक्षा 7 वर्षापेक्षा जास्त करणार का, जेणेकरून आरोपींना अटक होऊ शकेल आणि कायद्याचा धाक निर्माण होईल. कारण की यामध्ये उत्तरामध्ये दिलेलं आहे आणि माझ्या माहितीनुसार 24 गुन्हे दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय, पण एकालाही अटक झालेली नाही आहे, त्यावरती काही कारवाई झालेली नाही आहे. एका गुन्ह्यामध्ये तर एका आरोपीला सलग 4 वेळा जामीन मिळालेला आहे, पुन्हा तो ते गुन्हे करायला मोकळा झालेला आहे. तर ह्यासाठी काहीतरी आपण कायद्यामध्ये सुधारणा करून ही शिक्षा वाढ करणार का. तिसरा मुद्दा माझा असा आहे अध्यक्ष महोदय की हे कांदळवन कत्तल हा कोणी एक व्यक्ती करू शकत नाही. कांदळवन कत्तल करून तिथे बेकायदेशीर भराव केला जातो, राडारोड्याचा भराव केला जातो. ही संघटित गुन्हेगारी आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये जमीन मालक, तिकडचे स्थानिक महसूलचे अधिकारी, वन अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्यांच्या संगनमताने हे गुन्हे घडत असतात. तर यासाठी हा वाळू तस्करीमध्ये जो आपण कायदा लावतो तशाच प्रकारे संघटित गुन्हेगारीचा कायदा यामध्ये लावणार का, हा माझा मुख्य प्रश्न आहे. माझा पुढचा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की वसई हे मुंबई लगतचं शहर आहे, महानगरपालिका. फाउंटनचा घोडबंदरचा ब्रिज ओलांडला की तिकडून वसई सुरू होतं ते जुचंद्रपर्यंत पूर्ण खाडीचा परिसर आहे. तिथे कांदळवनाची कत्तल होऊन हा राडारोड्याचा जो मुंबईतनं राडारोडा येतो त्याचा भराव केला जातो बेकायदेशीर. तर तो रोखण्यासाठी तिथे फाउंटनच्या ब्रिजकडे महसूल, पोलीस यांची संयुक्तरित्या चौकी बसवणार का आणि CCTV कॅमेरे दोन्ही बाजूला हायवेला लावणार का, असे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. आणि शेवटचा माझा अध्यक्ष महोदय हा प्रश्न आहे की ह्यासाठी उच्च न्यायालयाच्या 17/9/2018च्या निर्णयानुसार कोकण विभाग आणि ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक सहनियंत्रण समिती गठीत केलेली आहे. ह्या जिल्हास्तरीय सहनियंत्रण कमिट्या आहेत, तालुका सहनियंत्रण कमिट्या आहेत अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये जवळपास 12 सदस्य आहेत तालुकास्तरीय समितीवरती, पण इथे एकही बिगर शासकीय सदस्य या समितीमध्ये नाही आहे अध्यक्ष महोदय. तर माझा असा प्रश्न आहे की या समित्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश करणार का अध्यक्ष महोदय. धन्यवाद. सन्माननीय सदस्यांनी अनेक विषय मांडले आणि मला असं वाटलं की त्यांचे सगळे प्रश्न हे प्रश्न नसून चांगल्या अत्यंत उत्तम सूचना आहेत. तर त्यांना मी त्या सूचनांवर अवलंब करण्याचा प्रयत्न करेन असं या निमित्ताने सांगू शकते. जसं त्यांनी सांगितलं की यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे जास्तीत जास्त कडक असं कायदा करायला पाहिजे, शिक्षा जास्तीची करायला पाहिजे, पोलीस चौकी अमुक त्यांनी लोकेशन दिलं तिथे असायला पाहिजे. तर यासाठी इतर विभागांशी चर्चा करून, कारण त्यांनी वेळोवेळी जेव्हा बोलल्या त्याच्यामध्ये त्यांनी महसूलचा उल्लेख केला, महानगरपालिकेचा उल्लेख केला आणि पोलीस चौकी म्हणजे पर्यायाने गृह विभागाचा उल्लेख केला. तर हे सर्वांनी मिळून करायचा विषय आहे. पण त्यांचा एव्हरी क्वेश्चन इज अ सजेशन आणि आय कॅन से सजेशन फॉर ॲक्शन. अध्यक्ष महोदय, सन्मान्य पंकजाताई पण आहेत आणि आमचे गणेश नाईक साहेब पण इकडे आहेत. अध्यक्ष महोदय, जागतिक पातळीवरती समुद्राच्या भरतीची हायटेटची हे 1 मीटरने वाढलेली आहे आणि ही भरती, ह्या भरतीमध्ये ह्या मॅनग्रोव्हचं बी हे प्रायव्हेट शेतकऱ्यांच्या जागेमध्ये येतं आणि मॅनग्रोव्हची उत्पत्ती होते. अध्यक्ष महोदय, आज माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रायव्हेट जागेवरती मॅनग्रोव्ह झालेले आहेत आणि हे मॅनग्रोव्ह झाल्यामुळे काही तिकडे अतिक्रमण होत आहेत. माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्याप्रमाणे CSR फंडमधून एखादा प्रोजेक्ट येत असेल तर तिकडे मॅनग्रोव्हची झाडं कापावी लागतात, तर ह्या प्रायव्हेट जागेवर असलेल्या मॅनग्रोव्हला आपण त्यांना प्रोटेक्शन दिलं तर आज जी मॅनग्रोव्हची कत्तल होते ती होणार नाही. तर त्यांना जसं इतर देशामध्ये श्रीलंकेमध्ये असेल किंवा अनेक दुसऱ्या राज्यामध्ये असेल मॅनग्रोव्हसाठी कार्बन क्रेडिट ही योजना आहे, तर आपण महाराष्ट्रामध्ये आमच्या ह्या समुद्रकिनारी असलेल्या
वाढलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या प्रायव्हेट जागेमध्ये जिथे मॅनग्रोव्ज उत्पन्न झालेले आहेत त्या लोकांना मॅनग्रोव्ज प्रोटेक्ट होतील आणि त्या लोकांना कार्बन क्रेडिट जर दिली आपण तर ही मॅनग्रोव्जची कत्तल होणार नाही। ह्यासाठी शासन हा पॉझिटिव्ह विचार करणार का आणि शेतकऱ्यांना न्याय देणार का? कारण की आता प्रायव्हेट जागेमध्ये भरती वाढल्यामध्ये कुठेही मॅनग्रोव्जचं बी येतं आणि शेतकऱ्याच्या जागेमध्ये मॅनग्रोव्ज तयार होतात। जर एखादा मुंबईला राहणारा शेतकरी गावाला 2-4 वर्ष गेला नाही तर त्याच्या प्रायव्हेट जागेमध्ये मॅनग्रोव्ज हे ते 4 ते 5 फुटाचे होऊन जातात, मग मॅनग्रोव्ज कापता येत नाही। तर आपल्याला मॅनग्रोव्जचं प्रोटेक्शन पण होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळेल। तर आपण ह्याचा पॉझिटिव्हली विचार करणार का? माननीय सदस्य मनीषाताईंनी जे सूचना केली त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह विचार करण्यात येईल। जिथे अचानक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जमिनीवर मॅनग्रोव्ज असतील तर त्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सुद्धा ताकद दिली जाईल आणि तशा प्रकारचे क्रेडिट स्पेशली निर्माण करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील। उत्तरामध्ये अंशतः बदल आहे। मगाशी मी पॉइंट ऑफ प्रोसिजरमध्ये सांगायचं राहिलं सेकंडमध्ये हे अंशतः खरे असं वाचण्यात यावं। हा खरा कांदळवनाचा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ठाणे जिल्ह्याकरता तर जास्त महत्त्वाचा आहे अध्यक्ष महोदय, कारण ठाणे जिल्हा हा संबंध खाडीने वेढलेला आहे, मग वसई असेल किंवा ठाणे असेल। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कुठल्या विभागात येतो हा मोठा प्रश्न त्यावेळेला पडतो। आता ठाण्याच्या सगळ्या खाडीच्या भोवती परिसरामध्ये एवढा मोठं बांधकाम, त्या ठिकाणी काही ठिकाणी तर मैदानं तयार केलेली आहे, डेब्रिज टाकलेलं आहे, अनधिकृतपणे जे करता येईल ते सगळं केलेलं आहे आणि कांदळवन हे संरक्षक भिंत आहे अध्यक्ष महोदय आणि त्याला देखील इतका मोठा ऱ्हास चाललेला आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये महापालिका म्हणते महसूलला सांगा, महसूल सांगतं वन खात्याला सांगा आणि याच्यामध्ये जो काही एकमेकावर टोलवाटोलवी होते त्याच्यातून तोपर्यंत सगळं कांदळवनाचा ऱ्हास झालेला असतो। त्यामुळे या निमित्ताने माझा एकच प्रश्न आहे की या संबंधामधली नेहमी सांगितलं जातं की आम्ही एक SOP तयार केलेला आहे, पण असं काही नाही, अधिकाऱ्यांचं आपापसामध्ये कुठेही काही कोऑर्डिनेशन नसतं आणि त्यामुळे हे जर कांदळवन या ठिकाणचं वाचवायचं असेल तर कठोर कारवाई करण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता आपण ठोस अशा प्रकारची काही नियोजन करणार का? कांदळवनाला कोणीही स्पर्श करू नये, त्याची कत्तल होऊ नये याच्यासाठी कायदे अस्तित्वात आहेच। आता याच्यामध्ये एक मॅनग्रोव्ह सेल असतं जे वन विभागाकडे आहे आणि त्याच्या अंडर ते हँडओव्हर केले जातात। आता जसं उदाहरण द्यायचं झालं तर जवळपास सुमारे 10,000 हेक्टरच्या आसपास ते मॅनग्रोव्ह आहेत। 3,884 हँडेड ओव्हर केले आपण वन विभागाला। रेव्हेन्यू आपण म्हणजे आम्ही नाही, रेव्हेन्यू विभाग त्यांना हँडओव्हर केलं। असं वेगवेगळ्या विभागाच्या जागेवर असेल तर ते वन विभागाला हँडओव्हर करण्यासाठीच मॅनग्रोव्ह सेल आहे आणि ते त्याचं पूर्णतः प्रोटेक्शन करणं त्यांची जबाबदारी आहे आणि पर्यावरणाचा ह्रास होणार असेल अशी तक्रार असेल तर कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 1464 हेक्टरमध्ये त्या ठिकाणी कांदळवनाची त्या ठिकाणी आपलं ते क्षेत्र त्या वसई विरार महानगरपालिकामध्ये क्षेत्रात येत असताना त्या ठिकाणी जिल्हा भूमी अभिलेखांनी वेळोवेळी या ठिकाणी आपलं वन विभागाला आणि त्याचप्रमाणे महसूल विभागाला त्या ठिकाणी वेळोवेळी कळवलं असताना आतापर्यंत फक्त 241 हेक्टर फक्त जमीन त्या ठिकाणी कांदळवन जमीन त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि एक नारंगी आणि मारंबा या ठिकाणी त्या ठिकाणी जेटी बनवण्यात आली। खऱ्या अर्थाने त्या कांदळवन त्या ठिकाणी त्यांना सरळ रस्ता असताना सुद्धा नारंगी आणि मारंबा या ठिकाणी त्यांनी कांदळवनमधनं त्या ठिकाणी अनेक कांदळवन आणि तिवराची झाडं त्या ठिकाणी तोडलेली आहे। ताई, माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की 1464 हेक्टर या आपलं कांदळवन जमिनीपैकी फक्त आतापर्यंत 241 हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे। याचा अर्थ त्या ठिकाणी आपलं जे आपलं CCF असतील किंवा अन्य आपले जे वन अधिकारी असतील त्यांची ही एक नैतिक जबाबदारी आहे आणि भूमी अभिलेख आणि महसूल विभागाने सुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी कळवलेलं आहे की आपण त्या ठिकाणी त्या जमिनीत आपण ताब्यात घेण्यात यावं आणि 2011 आणि 2011 पासून तर आतापर्यंत
ताई त्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकामध्ये ज्यांची सत्ता ग्रामपंचायतपासून नगरपालिकेपासून महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी प्रचंड त्या ठिकाणी त्या कांदळवनाची तोडफोड कत्तल केलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की असे जे भूमाफिया आहे किंवा ज्यांनी या कांदळवनाच्या झाडांची कत्तल केलेली आहे तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी आतापर्यंत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे हायकोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी निर्देश दिलेला आहे की त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी. परंतु प्रामुख्याने आपल्या डिपार्टमेंटचं CCFचं किंवा आपलं DFO असतील त्यांची त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे. आपण त्यांच्यावर त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहात. अध्यक्ष महोदय, मला जेवढं ऐकता आलं मी ऐकायचा प्रयत्न केला कारण अजिबात सभागृहात शांतता नाहीये. मला ऐकून यायला ते काय म्हणाले कारण एक तर हा आवाज जास्त पाहिजे नाही. दोन्ही बाजूला इतके जोरजोरात लोक बोलतात ना अध्यक्ष महोदय की समोरच्याच ऐकता येत नाही. तुम्ही मला जे विचारलंय माझ्या मते जे मी ऐकलंय त्याच्यामध्ये असं आहे की आपण ज्यांनी कत्तल केली त्यांच्यावर कारवाई करणार का आणि जिथे स्थानिक म्हणजे अगदी ग्रामपंचायत पासून ते नगरपालिकेपर्यंत तुम्हाला असं म्हणायचंय की स्थानिक लोक आता त्याच्यामध्ये काही व्यावसायिक लोक असू शकतात, काही जाणीवपूर्वक तिथे काही डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने लोक करू शकतात. तर हे बरोबर आहे. असं जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. कायद्याने तसंच केलं पाहिजे. आता जवळपास मी आता सांगितलं की आमच्या उत्तरात देखील आम्ही सांगितले की 19 असे वन विभागाने म्हणजे आता तुम्ही मगाशी जे प्रश्नामध्ये उत्तर देत असताना तुम्ही प्रांत किंवा हे जे काही पद उल्लेख केला ते रेव्हेन्यूशी संबंधित आहेत, वन विभागाशी संबंधित आहेत. त्याच्यावर मी काही फार बोलणं उचित नाही पण मी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं माझी जबाबदारी मंत्रालयाची असल्यामुळे मी एवढं सांगेन की याच्यावर अतिक्रमण जर कोणी करत असेल त्यांची कत्तल करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेच पाहिजे. 19 प्रकरणामध्ये आतापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही प्रकरणात झाले नाही अशी आपली तक्रार असेल सन्माननीय सदस्याची तर त्यांनी मला निवेदनाच्या स्वरूपामध्ये मला तसं पत्र द्यावं, माझ्या दालनामध्ये यावं किंवा मला माझ्या ऑफिसमध्ये ते पत्र दिलं तर मी तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देईन. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी म्हटलं की गुन्हे दाखल केले पाहिजेत. आज या सभागृहामध्ये सन्माननीय महसूल मंत्री आहेत, सन्माननीय वनमंत्री आहेत, सन्माननीय पर्यावरण मंत्री सुद्धा आहेत. या विषयाच्या संदर्भातले तीनही सन्माननीय मंत्री आज इथे उपस्थित आहेत. माझं अध्यक्ष महोदय पुन्हा प्रश्न तोच आहे की कांदळवनाची कत्तल हा साधा गुन्हा नाही आहे. पूर्वी यासाठी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायचा. आता फक्त 5 वर्षाची शिक्षा झाली आहे. म्हणून माझा पुन्हा प्रश्न तोच आहे की या गुन्ह्यासाठी संघटित गुन्हेगारीचा कायदा लावणार का जसा वाळू तस्करीसाठी आपण लावतो आणि या गुन्हेगारांना कडक शिक्षा करणार का अध्यक्ष महोदय. कारण 19 गुन्हे दाखल झालेत पण एकालाही साधी अटक सुद्धा झालेली नाहीये. जामिनावर सगळेजण मोकळे होतात, पुन्हा कत्तली करतात, पुन्हा भराव करतात. अध्यक्ष महोदय, एका ठिकाणी आमच्या वसईमध्ये खाड्यांची रुंदीकरण करता येत नाही मँग्रोव्हमुळे म्हणून पूर परिस्थिती निर्माण होते आणि एका ठिकाणी हे सगळे भूमाफिया अशी कांदळवनाची कत्तल करतायत. हा खूप गंभीर प्रश्न आहे. आमच्या पूर्ण वसईचं भविष्य आज या सभागृहाच्या हातात आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळावं. हा विषय वन खात्याकडे जायला पाहिजे ना. त्यांनी म्हटले की कायद्यामध्ये अमुक अमुक तरतूद पाहिजे तर त्याचं उत्तर मला इथे कसं देता येईल कारण मी एवढं सांगेन की याचा विचार केला जाईल कारण ह्याला अमेंड करण्यासंदर्भामध्ये विचार करावा लागेल. हे कायदे बहुतांश कायदे केंद्राचे आहेत, राज्याचे नाही. त्यामुळे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 प्रमाणे हे स्टेट कॅनॉट इंटरव्हीन विथ दिस. हे केंद्र शासनाचे काही कायदे आहेत. अमेंडमेंट करून ही शिक्षा जास्तीत जास्त कशी होता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू एवढंच मला प्राधान्याने इथे सांगतो. त्यावेळेला या खात्याचा राज्यमंत्री असताना आम्हीच त्यावेळेला ह्या कांदळवना संदर्भामध्ये स्वतंत्र अशा प्रकारची फॉरेस्टचं एक यंत्रणा तयार केली होती. CCF तयार करून त्यांना एक स्टाफ दिला होता. पण त्यावेळेला अध्यक्ष महोदय असं ठरलं होतं की कांदळवन तयार करण्याकरता विशेष असे काही प्रयत्न करावे लागत नाही, कांदळवनाची काही लागवड करावी लागत नाही. ज्या ठिकाणी दलदल आहे, ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी कांदळवन लगेच उगवतं आणि म्हणून त्याचं रक्षण केलं पाहिजे हे 100% खरं आहे. पण त्याचबरोबर या कांदळवनाचा उपयोग करून बऱ्याचशा व्यावसायिकांना विशेष करून बिल्डरना वगैरे त्या काळामध्ये वेठीस धरलं जात होतं आणि म्हणून त्यावेळेला आम्ही निर्णय असा केला होता की आज रोजी
जे अशा पद्धतीचं अस्तित्वात असलेलं कांदळवन आहे ते कांदळवन संरक्षित करावं. कांदळवनाचा एखादा झोन असेल तर तो संरक्षित करावा. परंतु कुठेही 2 कांदळवनाची बारीक रोपं दिसली की लगेच कोणतरी एखादा, तुम्हाला माहित आहे सामाजिक सेवक हल्ली भरपूर आहेत, खोट्या नाट्या तक्रारी करणं आणि मग कांदळवनाचा खूप मोठा ऱ्हास झाला, कांदळवन मोठ्या प्रमाणात तोडलं गेलं वगैरे 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 अशा तक्रारी होतात. मी काय त्याच्या विरोधात नाही, मी काय तक्रार करणाऱ्यांच्या विरोधात नाही. उगाच कोणीतरी कोणाला ब्लॅकमेल करू नये ह्या मताचा माणूस मी आहे. आणि म्हणून हे कांदळवन निश्चित स्वरूपामध्ये राज्यामध्ये किती आहे त्याचं एकदा सर्वेक्षण आपल्या खात्यामार्फत झालंय का? झालं नसेल तर हे सर्वेक्षण करून आपण कांदळवनाचं निश्चित क्षेत्र किती आहे हे एकदा जाहीर कराल का? आणि जाहीर केल्यानंतर केवळ आणि केवळ ह्या कांदळवनाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठं पर्यटन देखील उभा करता येतं. आणि म्हणून ते पर्यटन उभं करण्याचं काम आपल्या खात्यामार्फत संबंधित विभाग करेल का, असे माझे 3 अतिशय स्पेसिफिक प्रश्न गणेश दादा आहेत. हा जो प्रश्न विचारलाय त्याचा रोख निराळा, परंतु भास्करराव गेले पहिल्या प्रश्नाच्या कांदळवन ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खोट म्हणतो, खोट, जी खोटीची झाडाच्या फांद्या म्हशीनात जर त्या ठिकाणी चारल्या तर म्हशींचं दूध पौष्टिक होतं, अशा प्रकारची लोकांची समज आहे आणि ती खरी आहे. कांदळवन म्हणजे त्याची बी आणि त्याचं रोप तयार होताना, ती वरती तयार होताना ती गळल्यानंतर लाटेबरोबर जिथे जाईल तिथे ते रुजतं. आपण मगाशी म्हटलं की ज्या ठिकाणी दलदल आहे, दलदल नाही, खाऱ्या पाण्याची दलदल असेल तरच ते रुजतं. जर का ते खारं पाणी याचं बंद केलं ते मरतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की कांदळवनाच्या बाबतीमध्ये राज्य शासन आणि केंद्र सरकारचं सेन्सिटिव्ह आहे. भास्करराव जाधव साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे याचं एकूण गुजरात बॉर्डर टू गोवा बॉर्डर एकूण क्षेत्रफळ किती आहे याचं संपूर्ण त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे. कांदळवनाच्या अनुषंगानं पर्यटन उभं करणं, कांदळवनाचं रक्षण करणं, या ठिकाणी त्या कांदळवनामध्ये एवढी झाडं नव्हती. मेस्वाक नावाचं एक झाड, ज्याला आपण म्हणतो मेस्वाक, जी टूथब्रश आहे, पेस्ट, ते झाड सुद्धा तिथं होतं, ते नष्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता फक्त काय त्या ठिकाणी फ्लेमिंगोज फक्त येतात किंवा काही दुर्लभ पक्षी येतात. एकूणच पर्यावरणाचं समतोल त्या ठिकाणी राखणं, कांदळवनाच्या अनुषंगाने सगळ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पक्ष्यांचं दर्शन व्हावं, अशा विविध प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवून कांदळवनाचं रक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि ती केली जाईल. आता आपण जो मूळ प्रश्न विचारलाय कुठला, की जी एकूण कांदळवन, किनारा, मच्छीमार, होणारे अपघात, किनाऱ्याला लोकांना निश्चित माहिती नसल्या कारणानं लोक बुडली जातात, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न, आणि म्हणून अशा करता एक कार्यशाळा कांदळवन आणि बॉम्बे हिस्ट्री जी ऑर्गनायझेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने तिथं ठेवली होती. 135 सदस्य 2 दिवस इथे राहिले होते आणि तिथल्या त्यातल्या त्यात स्वस्त्यात जी चांगली व्यवस्था आहे अशा प्रकारची ती हॉल घेतला गेला. त्या ठिकाणी कोस्ट गार्ड, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, तिथले मच्छीमार, समाजसेवक, तज्ज्ञ लोकांना सगळ्यांना घेऊन जागरूकता निर्माण करण्यासाठी हा त्या ठिकाणी खर्च केला गेला. 7,51,000 तसा बघायला गेलं मी सांगतो काही नगण्य आहे तो, परंतु त्याच्याद्वारे जी जागरूकता झाली ती निश्चितपणे भविष्यकाल करता पूरक आहे. आणि म्हणून भविष्यकालामध्ये कांदळवनाचं रक्षण केलं जाईल. किंबहुना मगाशी प्रश्न तो पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि वनमंत्री या 2 जबाबदाऱ्या असल्या कारणानं पालघर जिल्ह्यात जाताना तिथे कॅमेरा लावण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पोलीसचे अधिकारी, महसूलचे अधिकारी आणि वनाचे अधिकारी राऊंड क्लॉक 24 तास त्याच्यावर निगराणी करतील. कुठल्याही प्रकारच्या मुंबईच्या डेब्रीजच्या गाड्या तिथं जाणार नाहीत आणि गेल्यात तर त्यांच्यावर हेवी पेनल्टी लावून भविष्यकालामध्ये त्याला प्रतिबंध केला जाईल, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे.
मी मान्य करतो की माझा प्रश्नाचा रोख वेगळा होता, परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा किंवा वैयक्तिक आरोप केलेला नाही आणि हा विषय तर फार छोटा आहे, 7,50,000 रुपयाचा आहे. प्रश्न हा टाकला गेला कसा गेला ह्याच्यात मी काही बोलत नाही आणि म्हणून मी सकारात्मक भूमिकेकडे वळलो. याचा अर्थ योगेशजी मी मूळ प्रश्नाला बगल दिली असा त्याचा अर्थ नाही. 7,50,000च्या भ्रष्टाचारावर काय बोलायचं, आणि मी तर कधीच कोणाच्या भ्रष्टाचाराबद्दल माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये बोललेलो नाही. जरी झाला असला तरी माहिती असला तरी मी तो विषय टाळतो आणि म्हणून तो विषय मी जाणीवपूर्वक टाळला. मला कोणतरी अधिकारी भेटले वगैरे असा काही मेसेज या ठिकाणी जाण्याचं काही कारण नाही. माझा तो विषय नाही, माझा तो हेतू नाही. दादा, मुद्दा असा आहे की हे कांदळवन खारी पाण्याच्या बॅकवॉटर पासून तयार होतं हे आपण आता म्हटलं ते खरं आहे, पण याचा आपल्या कोकणाच्या विकासावर खूप मोठा परिणाम होतोय. कारण असं एक उदाहरण सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये बहिरवली करमवणे, बहिरवली खेड तालुक्यामध्ये, करमवणे अध्यक्ष महोदय चिपळूण तालुक्यामध्ये माननीय तात्कालिक बांधकाम मंत्री सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील यांनी मला एक पूल मंजूर केला. त्याची त्यावेळेला इस्टिमेट कॉस्ट होती 35 लाख रुपये. आज त्याचे 35 लाख रुपये, आज त्याची झाली 150 कोटी रुपये. त्या पुलाची किंमत झाली 150 कोटी रुपये, परंतु त्याला कांदळवनाच्या नावाखाली परवानगी मिळत नाही. काय सांगतात, एक तुम्ही स्वतंत्र अशा प्रकारची एजन्सी नेमा, ती एजन्सी तुम्हाला परवानगी मिळवून देईल. आणि म्हणून दादा गेले 10 वर्ष तो माझा पूल रखडलेला आहे. कांदळवनाच्या जसं विदर्भामध्ये झुडपी जंगलाच्या नावाखाली प्रकल्प रखडून पडत होते, तसेच कांदळवनाच्या नावाखाली आपले प्रकल्प रखडून पडतायत. म्हणून मी म्हटलं की निश्चित कांदळवन कुठे आहे, किती आहे, हा एरिया आयडेंटिफाय करून जाहीर कराल का म्हणून. आणि माझा जो भैरवली करमवणे पूल आहे, तुमच्याकडे हट्ट करण्याचा माझा अधिकार आहे की नाही, त्याला लवकरात लवकर कांदळवनाची आपली म्हणजे आपल्या खात्याची एनओसी लवकर आपण द्याल काय, ह्याच्याशी संबंध नाही, परंतु मी तो विकासाचा प्रश्न मांडलाय. चला, प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, संत्रा पिकावरती मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि संत्रा पीक हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. अमरावती जिल्हा असेल, विदर्भ असेल, उर्वरित महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. परंतु आज उत्तर दिलेलं आहे, त्या उत्तरामध्ये प्रश्न विचारलेत एक आणि उत्तर दिलंय भलतंच. असं घडलेलं अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनात आणू इच्छितो. प्रश्न विचारण्यात आला होता, राज्यात संत्र्याचं उत्पादन या जिल्ह्यात इतकं हेक्टर होतं, त्या जिल्ह्यात इतकं होतं. त्याच्यावर असं उत्तर दिलं की हे अंशतः खरं आहे. जर लागवड झाली तर अंशतः कशी असेल, ती खरीच असली पाहिजे. दुसरा प्रश्न होता, त्याच्यामध्ये विचारलं होतं की संत्रा पट्ट्यामध्ये फायटोथोराचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे झाड वाळते, त्यांना अन्न मिळत नाहीये, तर त्याच्यावरती हे खरे नाही. आणि तिसऱ्या प्रश्नाला असल्यास कृषी विद्यापीठ व अन्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले आहे का, हे खरे नाही. आता तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतले आहे का, हे खरे नाही कसं काय म्हणायचं. त्यामुळे उत्तर देताना दुसऱ्याचं खरे नाही, तिसऱ्याचं नाही घेतलं असं दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्याच्याच खाली असं लिहिलंय की सन 2024-25 या वर्षामध्ये फायटोथोरा या रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर झाला असल्याचे आढळून आलेले नाही. झाड वाढत असल्याचे व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जात लागते अशी कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. चला, आता सगळे शेतकरी सांगतायत, अध्यक्ष महोदय आता प्रश्न विचारतो, सगळे शेतकरी सांगतायत, त्याचे फोटो मीडियामध्ये पेपरमध्ये छापून येत आहेत की झाडांना लागण झालेली आहे, 40% बागांचं नुकसान झालेलं आहे. अनेक तज्ज्ञ सांगतायत की त्याच्यामधून पाणी साठतं मुळाशी आणि पाणी मुळाशी साठल्यामुळं तो रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यातून डिंकाचा स्त्राव होतो आणि अन्य द्रव्य झाडापर्यंत जात नाही आणि परिणामी पिकावरती नुकसान होतं. पण हे असं असताना आपण अशी चुकीची उत्तरं का छापतो? जे आहे ते छापलं पाहिजे, योग्य पद्धतीने छापलं पाहिजे. मला वाटतं सगळीकडे AI आलेलं आहे, तर आपल्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी उत्तर देण्यासाठी, उत्तर लिहिण्यासाठी एखादी AI प्रणाली महाराष्ट्र शासनाने विकसित करावी काय, की त्यांना मराठीमध्ये नीट उत्तर छापता येईल. कारण उत्तरात एका बाजूला म्हणतायत की तक्रार प्राप्त नाही,
दुसऱ्या बाजूला जग ओरडून सांगते, फोटो काढते पेपरमध्ये, तर आपण काय तक्रार देण्याची शेतकऱ्यांनी वाट बघणार आहे का सरकार सुमोठं पण काहीतरी करणार आहे? हे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. चला, बुरशीनाशक जे बुरशी लागणारा जे रोग आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते, परंतु त्याचा जो प्रमाण आहे तो 5% पेक्षा पुढे नाही. आणि त्यामुळे 5% पेक्षा पुढे नसल्यामुळे अशा पद्धतीचं जे दुसरं आणि तिसरं जे उत्तर आलेलं आहे तो त्या संदर्भात आलेलं आहे. शेतकऱ्यांना योग्य तो मार्गदर्शन या संदर्भामध्ये देण्यात येते. कुठल्या आता आपला जे प्रश्न पद्धतीची जी प्रश्न विचारण्याची पद्धत असते की इतक्या तारखेला अशा पद्धतीचं निवेदन झालं होतं का, त्यामुळे असं उत्तर दिलेलं आहे की आपली जी तारीख आपण 14 एप्रिल 2025 जी दिलेली आहे त्या दरम्यान राज्यात कुठल्याही लोकप्रतिनिधीची कुठल्याही शेतकऱ्यांची संदर्भात तक्रार नाही आणि विभागाने देखील याची चौकशी केली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन घेतलेलं आहे, वेगवेगळ्या कार्यशाळा घेतलेल्या आहे, वेगवेगळ्या भेटी दिलेल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं जी काही प्रक्रिया केलेली आहे त्याच्यातून अशा पद्धतीचा जो मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पुढे जाऊन अशा पद्धतीचा रोगाचा परिणाम झालेला नाही किंवा कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही. चेतनभाऊ तुपेंनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला. ठीक आहे, उत्तरामध्ये काय गोष्टी राहिल्या असतील, आकडे इकडे तिकडे गेले असतील, मंत्री महोदयांना विनंती करतो की फायटोस्थोरा रोग हा जो आहे जो तुम्ही सुद्धा मान्य केला 5-6% आहे, पण असं म्हणलं जातं अमरावतीला आम्ही सुद्धा गेलो होतो बच्चू कडूंना भेटण्यासाठी आणि अनिल देशमुख साहेबांनी सुद्धा आम्हाला या बाबतीतली माहिती दिलेली आहे. तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हा प्रादुर्भाव 50% जे एरिया आहे संत्र्याचा त्याच्यावर तो गेला आहे. दुसरं काय झालं अध्यक्ष महोदय की तुम्हालाही माहिती आहे की 3 महिने म्हणजे मे महिन्याच्या आधी 3 महिने थोडं थोडं पाणी त्या सगळ्या संत्र्यांच्या झाडांना दिलं जातं आणि मे मध्ये ते कट केलं जातं पाणी, त्याच्यामुळे फुलं येतात आणि नंतर मग संत्र्याचा बहार लागतो. तुम्हालाही माहिती आहे की मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळेच हा फंगसचा रोग आला. प्लस दुसरा अध्यक्ष महोदय काय होणार आहे की पाऊस मे मध्ये आल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने ड्राय राहायला पाहिजे होतं, जे उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये 50% घट होणार आहे. खूप मोठं नुकसान हे शेतकऱ्याला मिळणार आहे. माझा साधा प्रश्न आहे, मला पॉलिटिकल इथं काय म्हणायचं नाही, फक्त फायटोस्थोरा रोग जो आहे जो बुरशीचा आहे त्याचा एक सर्वे आपल्या सरकारच्या माध्यमातून यंत्रणेच्या माध्यमातून होणार का? आणि दुसरं, मे महिन्यामध्ये एवढा मोठा पाऊस झाला होता जेव्हा व्हायला नव्हता पाहिजे आणि त्याच्यामुळे उत्पादकता जी घट होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं 3 महिन्यानंतर जे नुकसान होणार आहे उत्पादकता कमी झाल्यामुळे त्या बाबतीत सरकार एखादी योजना ही आमच्या संत्रा शेतकऱ्यांसाठी आणणार का? आणि तिसरा विषय, मे महिन्याच्या आधी जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा टँकरली पाणी दिलं होतं. पूर्वीच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून एक धोरण होतं की ज्या शेतकऱ्याला कुठल्याही फळबागाच्या शेतकऱ्याला जर उन्हाळ्यात पाणी कमी पडत असेल तर त्याला 30-30 हजार महिन्याला दिले जात असते. अशी एखादी योजना आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण आणणार का?